तुम्हाला पण पत्ताकोबी खायची कंटाळा येतो का? किंवा तुमच्या घरातले सदस्य पण पत्ताकोबीची भाजी असेल तर नको नको म्हणतात का? तर अशा प्रकारे पत्ताकोबीची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. काय करायचं, कढई गरम करायची, त्यात तेल घालायचं, जिरे मोहरीची फोडणी घालायची, त्यानंतर एक कट केलेला कांदा घालायचा. जास्त घातला तरी पण चालते, पण एक घातला तर सफिशियंट आहे. त्यानंतर कांदा छान परतला की वरतून आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचेत. मसाल्यामध्ये तुम्ही हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, धनिया पावडर असं घालू शकता. मी इथं फक्त कांदा लसूण मसाला, हळद आणि लाल तिखट घातलेलं आहे. तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं. त्यानंतर एक वाटी कोबू जे आहे ना पाण्यामध्ये वाफवून घेतलेला घालून घ्यायचा. म्हणजे त्याच्यामध्ये मस्तपैकी मसाला टाकून द्यायचा. कोबू टाकला की त्याच्यामध्ये एक बारीक कट केलेला टोमॅटो पण घालायचा. टोमॅटो घातल्यानं भाजीची टेस्ट जी आहे ना तर अप्रतिम लागते. त्याच्यामुळे टोमॅटो इथं नक्की घालायचा आहे. त्यानंतर एकजीव करून घ्यायचं भाजीला. बघू शकता आपल्या भाजीचा कलर जो आहे ना ते एकदम रंगीबेरंगी दिसायला लागलेली आहे. आणि अशा प्रकारे भाजी जी आहे ना ती एकजीव करून घ्यायची. पत्ताकोबीची अशा प्रकारे भाजी जी बनवली ना तर तुमच्या घरातले सगळे सदस्य आवडीने खातील. तर अशा प्रकारे तुम्हाला भाजी जी आहे ना ती एकजीव करून घ्यायची. एकजीव झाल्याच्या नंतर काय करायचं ना, पुढच्या स्टेपला तुम्हाला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानं काय होतं, मिठाचं पाणी सुटतं आणि मिठाच्या पाणीमध्ये ही भाजी पूर्णतः शिजून निघते. आपल्याला याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालायची गरज पडत नाही. आणि एक्स्ट्रा पाणी घातलं तर भाजीची चव जी आहे ना थोडीशी बेचव झाल्यासारखी लागते. त्याच्यामुळे आपल्याला इथं मिठाच्या पाण्यामध्येच ही भाजी शिजवून काढायची आहे. तर मस्त अशी आलटीपलटी करत राहायचं. मीठ टाकल्यानंतर छान असं मिक्स करत राहायचं. बघू शकता भाजीचा कलर जो आहे ना तर तो चेंज झालेला आहे आणि मिठाचं पाणी पण झालेलं आहे. तुम्हाला दिसतच असेल. तर मिठाच्या पाण्यामध्ये ही भाजी बऱ्यापैकी शिजत आली की आपल्याला पुढची स्टेप जी आहे ना तर ती करायची आहे. बघू शकता मिठाच्या पाण्यामध्ये भाजी शिजत आलेली आहे. तर आपल्याला इथं 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाण्याचा कूट घातला की भाजी आणखी पुन्हा एकजीव करून घ्यायची आहे. शेंगदाण्याचा कूट एकदम एकजीव झाला पाहिजे. थोडंसं पाणी जे आहे ना भाजीचं तर ते आहे, तर ते आपल्याला शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर भाजी शिजण्यासाठी जे लागतं ना त्याच्यासाठी आहे. तर मस्त एकजीव झाल्यानंतर भाजीचा कलर असा प्रकारे दिसतो आणि भाजी पण बनवून खूप टेस्टी आणि खूप यम्मी लागते. आता तेल सुटेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आणि गरमागरम वरण भात किंवा टिफिनमध्ये द्यायची असेल, लहान मुलांना द्यायची असेल, ऑफिसला द्यायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे ही पत्ताकोबीची भाजी नक्की बनवा. ज्यांना आवडत नाही ते पण आवडीने खातील. नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच प्रकारच्या मराठी रेसिपी पाहण्यासाठी चॅनल पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.